आशिया कप ही फक्त 6 देशांची स्पर्धा आहे। 2 ग्रुपमध्ये सामने होणार आहेत। त्यामुळे या 6 संघांपैकी कुठलाही संघ हा कमकुवत लेखता येणार नाही। अगदी घिसपिटं वाक्य आम्हा पत्रकारांना 1000 वेळा ऐकायला मिळालेलं आहे। परंतु याचा खरा अनुभव हा भारतीय संघाला पलीकेले स्टेडियमवरती आलाय असं मला आज स्पष्ट बघायला मिळालेलं आहे। भारत विरुद्ध नेपाळ सामना कुणी शक्यता सुद्धा वर्तवली होती का की या सामन्यामध्ये काही रंग भरेल? एकीकडे पाकिस्ताननी नेपाळला चोपून काढलेलं होतं अपेक्षेप्रमाणे, कारण हा संघ नौखा आहे, अनुभवाच्या बाबतीत तर अगदीच कमी आहे आणि त्या मानाने भारतीय संघापुढे अनुभव किती अति प्रचंड असा शब्द वापरायला लागेल। परंतु पलीकेले मैदानावरती क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट गृहीत धरायची नसते। ही गोष्ट तुम्हाला किती वेळा बुजुर्गांनी सांगितलेली असली, अनुभवाने कळलेली असली तरी त्याचा दरवेळेला आठवण ठेवून वापर करून मैदानात उतरणं हे खरोखर अवघड असतं। भारतीय संघानं नेपाळला थोडंसं कमी लेखलं का? आज पहिल्यांदा असं मला फील आलं की कमी लेखायचा वेळ आलेली आहे, कारण भारतीय संघ आणि नेपाळ यांची तुलना होऊ शकत नाही। भारतीय संघाने नाणेफेक जिंकून नेपाळला पहिली बॅटिंग करायची संधी दिली आणि त्याच्या मागे उद्देश मला वाटतं एकच होता। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये 50 ओव्हर बॅटिंग भारतीय संघाने केली होती, बॉलिंग करायला मिळालेली नव्हती। त्यामुळे पलीकेले स्टेडियमच्या ताज्या विकेटवरती छान हवा असताना फास्ट बॉलरना एक संधी द्यावी असा विचार रोहित शर्माने केला होता। फास्ट बॉलरनी सुरेख सुरुवात सुद्धा केली होती, परंतु शमीच्या पहिल्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यरने झेल सोडला। सिराजच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने झेल सोडला आणि त्याच्यानंतर शमीने टाकलेल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेटकीपर ईशान किशननी कॅच सुटला। क्रिकेट म्हणलं की कॅचेस सुटतात, मला माहिती आहे, परंतु हे तिन्ही कॅचेस इंटरनॅशनल स्टँडर्ड तर नाही, साध्या क्रिकेटच्या दृष्टीने सुद्धा सोपे असे झेल म्हणता येतील आणि ते 3 झेल ह्या 3 चांगल्या फिल्डरनी सोडले। हल्लीचे क्रिकेटर्स मैदानावरती जास्त इमोशन्स दाखवत नाही, भावनांचा उद्रेक करत नाहीत, एकदम फिल्डरना शिव्या घालत नाही की यार तू कसा कॅच सोडला। पण आज शमीच्या चेहऱ्यावरची नाराजी ही स्पष्ट दिसत होती। कॅच सुटल्यानंतर तो पटकन मागं वळायचा आणि निघून जायचा, पण त्याच्यातली त्याची नाराजी ही दिसण्या एवढं अगदी सगळ्यांना कळण्या इतकी परिस्थिती होती। त्याच्यानंतर सुद्धा भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण, मराठी भाषेत त्याला एकच शब्द आहे आणि तो म्हणजे गचाळ। गचाळ क्षेत्ररक्षण केलेलं आहे। फिल्डिंगमध्ये असंख्य चुका झालेल्या आहेत, 3-4 कॅचेस सुटलेले आहेत आणि याचा सगळ्याचा फायदा नेपाळच्या बॅट्समननी बरोबर घेतला, कारण सलामीच्या जोडीनी 60च्या पुढची भागीदारी केली, ती सुद्धा 10 ओव्हरमध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या एका सलामीच्या बॅट्समननी बुरटेलनी सिराजला मारलेली सिक्सर, पलीकेले स्टेडियमची बाउंड्री लाईन, त्याच्यानंतर ग्रास बँक जी प्रचंड मोठी ग्रास बँक आहे, त्याच्या मागं एक 20 ते 25 फुटी रस्ता, तो रस्ता क्रॉस करून ती सिक्सर गेली होती, एवढा तो उत्तुंग षटकार होता। बुरटेल आऊट झाला ते सुद्धा शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवरती छान आउटस्विंग त्यांनी केला आणि त्याला आऊट काढलं, पण समोरनं आसिफ मात्र चांगला खेळत होता। चांगल्या समंजस बॅटिंग करणाऱ्या आसिफला त्या मानाने नेपाळच्या बाकीच्या बॅट्समननी साथ दिली नाही, त्यामुळे धावफलक मधल्या काळामध्ये जास्त वाढला नाही। रवींद्र जडेजाने चांगली बॉलिंग केली, त्याच्या बॉलिंगचा अंदाज येत नव्हता, कुलदीपचा बॉल कधी आत कधी बाहेर वळेल हे त्यांना कळत नव्हतं। त्या मिडल ओव्हरमध्ये त्यांच्या रन्स जास्त झाल्या नाहीत, पण आसिफनी बरोबर अर्धशतक केलं आणि खाली सुद्धा सोमपाल नावाच्या एका बॅट्समननी समंजस बॅटिंग केली, त्यामुळे नेपाळ संघाला 230 धावांची मजल मारता आली। 230 धावा या मी कमी अजिबात लेखणार नाही। विकेट चांगलं होतं, आउटफील्ड फास्ट होतं, जशा सिक्सर या नेपाळच्या बॅट्समननी मारल्या तशा भारतीय संघाने सुद्धा मारल्या असत्या, या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत। परंतु आजच्या मॅचमध्ये एक दिसून आलं की नेपाळचा संघ कमकुवत संघ नाही आहे, हे भारतीय संघाला मैदानावरच्या खेळावरनं कळून आलेलं आहे। भारतीय संघाच्या चेहऱ्यावरती आज एक प्रकारचे वेगळेच भाव होते, कारण रोहित शर्मा बऱ्याचशा वेळेला नाराजी चेहऱ्यातनं डोळ्याच्या हावभावातनं दाखवत होता।
विकेट गेल्यानंतर मिड विकेट कॉन्फरन्सला जेव्हा ते हॅडलमध्ये येत होते तेव्हासुद्धा रोहित शर्मा बोलताना दिसला आणि या बोलण्यामध्ये एकच असेल की आज भारतीय संघाची नेपाळ विरुद्ध खेळतानाची एकाग्रता ही 100% होती असं अजिबात वाटलं नाही. भारतीय संघावरती टीका करताना फार मोठा आनंद होतो काही जणांना, मला तसा आनंद होत नाही कारण या संघाला कष्ट करताना मी बघत असतो. हे सगळं जरी सत्य असलं तरी नेपाळ विरुद्धच्या सामन्यामध्ये फास्ट बॉलर्सनी मन लावून केलेल्या बॉलिंगला फिल्डर्सनी अजिबात साथ दिली नाही. गच्चाळ क्षेत्ररक्षण केलं आणि त्याचा फटका हा भारतीय संघाला सहन करायला लागलेला आहे. पाऊस पडला त्यावेळेला सुद्धा रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी खेळत होती. 2च ओव्हर झाल्या होत्या आणि पावसाने व्यत्यय आणला. पलीकडे मैदानावरती इतका प्रचंड पाऊस झाला होता की संपूर्ण ग्राउंड कव्हर केलेलं असताना त्या कव्हर्सवरती प्रचंड पाणी पडलेलं होतं. परत खेळ चालू झाला तो केवळ पलीकडे मैदानावरच्या 100पेक्षा जास्त कष्टकरी कर्मचाऱ्यांमुळे. अचाट मेहनत त्यांनी केली. प्रचंड वजनाची ती पाण्याने भरलेली कव्हर शांतपणे बाहेर काढली. मैदानावरती त्याचं पाणी पडून दिलं नाही म्हणून 27 षटकांचा खेळ कापला जाऊन सुद्धा भारतीय संघ आणि नेपाळ संघाला सामना पूर्ण करता आला. भारतीय संघ जेव्हा परत बॅटिंग करता उतरला तेव्हा 23 षटकांमध्ये 145 धावा करायचं आव्हान राहिलेलं होतं. हे आव्हान पार करणं अशक्य नव्हतं. त्याचं कारण जी जिगर फलंदाजांनी दाखवली ती बॉलिंगमध्ये दाखवणं अवघड होतं कारण त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता होती, गुणवत्तेची सुद्धा कमतरता होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनी कोणतीही घाई गडबड न करता प्रत्येक षटकामध्ये एक चौकार किंवा एक षटकार आरामात मारून गरजेच्या धावा अगदी सहजी पूर्ण केल्या. हे करत असताना रोहित शर्मानी जुन्या बॅटिंगची आठवण करून दिली. इतक्या सहजी त्यांनी मारलेले षटकार हे अक्षरशः ग्रास बँकवरती जाऊन पडले. शुभमन गिलनी सुद्धा स्ट्राईक सतत रोटेट करत ठेवला आणि या दोघांनी भली मोठी भागीदारी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. हा विजय आनंदाने बेभान नाचण्यासारखा अजिबात नाही आहे कारण समोरचा संघ अखेर नेपाळ होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये आपली बॅटिंग सुरुवातीची कमी पडली होती, दुसऱ्या सामन्यामध्ये आपली फिल्डिंग थोडीशी कमी पडली. या सगळ्याचा विचार करता भारतीय संघ सुपर 4मध्ये तर गेलेला आहे परंतु हे जात असताना सुरुवातीच्या बॅटिंगमधली कमतरता दूर करणं, फिल्डिंगमध्ये जास्त अजून काय म्हणतात त्याला चपळाई आणि एकाग्रता दाखवणं आणि बॉलिंगमध्ये सुद्धा धार ठेवणं या गोष्टी सुपर 4मध्ये करायला लागणार आहेत. कारण आता भारताचा मुकाबला हा परत एकदा पाकिस्तानशी, बांगलादेशशी आणि श्रीलंकेशी होणार आहे हे विसरायला नको. ही झाली माझी मतं. नेपाळच्या संघाबद्दल तुम्हाला काय वाटलं? त्यांच्या बॅट्समननी कमाल केली असं मला वाटलं. तुम्हाला ते पटलं का? आपल्या गचाळ क्षेत्ररक्षणाबद्दल तुम्हाला किती राग आला? जेवढा मला राग आला तेवढाच तुम्हाला पण राग आला असेल मला खात्री आहे. फक्त ही सगळी मतं जरूर नोंदवा. सुपर 4मध्ये जात असताना आपल्यासमोर आव्हानं काय आहेत ह्याचेसुद्धा मुद्देसूद मांडणी करा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात सुपर 4च्या वातावरणामध्ये. बाय बाय.